तुम्ही झेंडामध्ये नारायण राणेंचं ते तुला मी अजून सांगतो, नारायण राणेचं मनातही नव्हतं माझ्या. बर ते लोकांना वाटलं नारायण राणेचं. ओ हा, तर ते तसं नाही. ते नारायण राणे साहेब मोठे आहेत ते, कारण त्यांच्याकडे जाणं आणि त्यांचं करणं वगैरे आपले बस की बात नाही. ते मोठी लोक आहेत. पण का म्हणजे त्यावेळेला सिक्युरिटी का लावावी लागली? कारण मला एकाने सांगितलं, माझा मित्र आहे, त्याचं नाव नाही सांगत, तो म्हणाला की अरे असं असं झालेलं आहे की त्यामुळे बंद पडलेलं आहे शोज, तर तू भूमिका केली त्यामुळे कदाचित काही तुझ्या त्रास होऊ नये म्हणून तू सांगून ठेव. बर तर माझा मित्रच होता बर पोलीस स्टेशनचा इन्चार्ज. तो म्हणाला ओके. मग मला मुलाखत घेतली कुठल्या तरी चॅनलला, तर मग ती खास गाडी माझ्या पचनीच पडलं नव्हतं कधी. मला अशी सवय नाही ना, नटाला सिक्युरिटी प्रेम लोकांचं जास्त महत्वाचं असतं, तीच सिक्युरिटी असते आपली. मराठी भाषेत डब केलं तर अख्खा पिक्चर ओ मालवणीच्या ऐवजी, असं झालं ते. ओ. असं होतं का म्हणे, सगळ्यांनी स्पोर्टिंगली घ्यायला पाहिजे. म्हणजे कलाकाराला त्याचं फ्रीडम एन्जॉयच नाही करता येत. नाही करता येत. आणि मला असं वाटलेलं की तुमच्या काळात कदाचित असं नसेल, पण